हाय हॅलो, मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, हा जत्रेचा शेवटचाच व्हिडिओ आहे. राम राम. बघितलंच नाही तुमच्याकडे. बोल रे तुषार, चार शब्द बोल की. बोल की. महाराष्ट्रभर बघते ती माणसं, बोल की. काय चार शब्द सांगावं. 2 लाख माणसं बघतील जाऊन. बोल की, चार शब्द बोल. काय पुरगी द्या नका देऊ काहीतरी सांग की. होऊन जाऊ दे, चार शब्द बोल. येऊ द्या, पुढे येऊ द्या. मुलगी पुढे येऊ द्या. बस बस. हा बस. बोल की चार शब्द. हा अच्छा. तर बघा, इथं चालल्या होत्या पाहुण्यांच्या भाकरी. तर इथं बापूंची बहीण, आत्यांची बहीण आणि माझी आई, तर तिघी जणी इथं भाकरी करत होत्या. आणि काकींच्या इकडं पण, म्हणजे दिदांच्या साईडला बिचुली तिकडं बी बनवल्यात. तिकडं काही जणींच्या भाकरी चालल्या होत्या. आणि आता भाकरींचा एंड होत आलता, म्हणजे संध्याकाळची वेळ झालती. हो हो. तिथं होय 1 2 3 4 4 5 आहे ती 5 आहे ती. हा. तर इथं बघू शकता, बऱ्यापैकी म्हणजे आता स्वयंपाकाचं हे म्हणजे आमचं आवरलं होतं. फक्त आता बिर्याणी बनवायची राहिली होती, भाज्याही बनवून झालत्या आणि भाकरींचा बी एंड करायची वेळ आली होती. तर इथं बघू शकता, भाऊजी आणि साक्षी बाळाला घेऊन दवाखान्यात चालली होती. तर बघा, आता कुठं जरा बरं वाटायला लागलं होतं, की म्हणजे बऱ्यापैकी काम असे आवरल्यासारखे वाटत होते. जे की म्हणजे पूर्ण सारी भांडी होती ती पण माझी घासून झाली होती. त्यामुळं आता कुठं मला भारी वाटत होतं, की काहीतरी कामं आवरल्यासारखं वाटत होतं. कुठेतरी कामं थांबतील असं वाटत होतं. पण आपल्या घरचं कार्यक्रम असला ना, तर असंच होतं. कारण ह्यावेळी काय झालं, आत्यांच्या बी हाताला लागल्यामुळं आणि त्यात साक्षीला पण अडचण आली. त्यामुळं सगळा लोड माझ्यावरच आला. पण काय नाही, सगळ्यांनी मला मदत करू लागितली आणि सगळं काही व्यवस्थित झालं. वाया पडा सगळीजणी. काय नाही तर वळा नाही ज्यात तुमच्या ध्यानात आणून वळातलं तुमच्या सत्तींचा काय रुपयात आणि काय तुम्हाला वळाटल आणि मोठलं किती भारी काम आहे. होय. पाणी अजून त्याच्यात. उलट बरं झालं. झालं त्यांना ताट करायला लागते. मग आणि ताट रणजित पितळाव काय मांडले ते. होय. ते ताट ना इकडं.
तर बघा आता काही जे देवाचा कार्यक्रम असतो ना तो पूर्णपणे पार पडलाय आणि आता सुरुवात झाली ती म्हणजे जेवणं वाढायची. तर फायनली आता सगळं आवरलंय. तर बघा इथून पुढं असं झालेलं आहे की म्हणजे इथं म्हणजे ह्या कार्यक्रमाला मला एकटीलाच काम आहे असं नव्हतं, सगळ्यांनाच कामं होती. त्यामुळं शूट इथून पुढचं काहीच घेतलं नाही. जे की अगोदर थोडं घेतलंय ती ह्यांनी घेतलंय, जे की बाहेर थोडी मदत करत करत घेण्याचा ह्यांनी प्रयत्न केलाय. त्याचबरोबर आता जेवायलाही वाढायचं होतं, ह्यांना ती कामं होती. भाऊजी पण नव्हतं, भाऊजी गेलं होतं बाळाला दवाखान्यात घेऊन, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडं होत्या. मला भांडीही धुवायची होती, कारण जेवायला वाढणं, भांडी धुणं, भाकरी मोडणं खूप सारी कामं असतात सांगण्याच्या पलीकडं. तर बघा पुढचा पण व्हिडिओ खूप छान झाला असता, पण तो आम्ही नाही घेऊ शकलो. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि तुम्ही सगळ्यांनी गावाकडच्या व्हिडिओंना खूप सारं प्रेम दिलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. तर इथं बघा ही पहिली पंगत बसली होती, बऱ्यापैकी उजेड आहे तुम्ही बघू शकता. चांगलं लवकर आवरलं होतं असं सगळेजण म्हणत होते. तर इथं बायकांना पण जेवायला बसवलं होतं. जेवायला वाढणं आणि भांडी घासणं हे काम 11 वाजेपर्यंत चालू होतं. या कामातून अजिबात सुटका होणारच नव्हती, कारण पर्यायच नव्हता आणि आमच्याशिवाय करणार तरी कोण. तरी काकींनी खूप मला भांड्या ही घासायला मदत केली. तर बघा हा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.